तर आपला बैरीनाथाचं मंदिर नवीनच झालेलं आहे, तर गाणं पण आपला नवीनच असेल। नवीन मंदिर झाला डोंगराला बैरीनाथ या देवाचं, बैरीनाथाची पालखीचा सोहळा गाजतय बेलपड गावात। खांद्यावर पालखी बैरीनाथाची मिरवती साऱ्या गावात, खांद्यावर पालखी बैरीनाथाची मिरवती साऱ्या गावात। बैरीनाथाची पालखीचा सोहळा गाजतय बेलपडा गावात, बैरीनाथाची पालखीचा सोहळा गाजतय बेलपडा गावात। Come to Dubai. नमस्कार मित्रांनो, मी सतीश म्हात्रे मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। तर आज आपण व्हिडिओ बनवण्याची आहे कलश पूजन। तर आज आहे दुसरा दिवस, आज कलश पूजन होणार आहे। तर काल देव फुलांवर झोपला होता, आजच्या दिवशी देव तांदळावर झोपणार आहे। तर आज कुठले कुठले कार्यक्रम होणार आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्कीच मी दाखवणार आहे। तर चला मित्रांनो, कंटिन्यू करूया। सुवासिनी मुलींनी कलश घेतलेला आहे डोक्यावर बघा। बेलपाडा गावचा बैरीनाथ देव, बेलपाडा गावचा बैरीनाथ देव, देव चांदीनं सजला र, हाकेला धावते देव सत्वरण, देव माझा चांदीनं सजला र, हाकेला धावते देव सत्वरण, देव माझा चांदीनं सजला र, हाकेला धावते देव सत्वरण, देव माझा चांदीनं सजला र, हाकेला धावते देव सत्वरण, देव माझा चांदीनं सजला र। बघलाय साध्या फुलांनी डोंगर, देव माझा बसलाय घोड्यावर, मरू आईला तुमची येतनी पायऱ्या चढून डोंगरावर, हिराबाई काकीचं डोकं दुखतं, पण देवाच्यासाठी 2 दिवस ती वर्षदेवान चढतंय डोंगरावर। खेडपाड गावातील ग्रामस्थांनी सुद्धा इथं हजेरी लावलेली आहे। तिला तर तुम्ही ओळखतच असाल, सुमनबाई, बाजूला निशा। मन गावाचा पहिला कोंबड्या बकऱ्याचा मन पण दिला, भक्त जमलाय दर्शनाला, देवाचे पालखीला नाचाला, देवाचे पालखीला नाचाला। तर देवाला आता उचललेला आहे बघा, पालखीमध्ये ठेवायचं आहे देवाला आता, पण मंदिराभोवताली आता आपल्याला फेरे मारायचे आहेत। बैरीनाथ महाराज की जय।
बघा मंदिराचे कलश डोक्यावर घेतलेले आहेत. तर सुवासिनी मुलींनी सुद्धा त्यांच्या डोक्यावर कलश आहेत बघा.
मधून प्रगट झाला बैरीनाथ हा देव माझा जत्रा भरते तुझ्या नावाची आज बेलपडा गावाला देव आले तुझे भेटीला माता चरणी मी ठेवीला पैर चढून आलो डोंगराला बैरीनाथाचे पालखीला चाफ्यामधून प्रगट झाला बैरीनाथ हा देव माझा नमस्करोमी नमस्करेत त्या अक्षता सर्व देवांना कलशा लावायच्या बैभर पाणी घ्या त्याच्यामध्ये हळद कुंकू तांदूळ टाका अर्घ्यम समर्पयामी अर्घ्यांतरेण स्नानं समर्पयामि नमस्ते देवे टाकायचा का दूध वा नंतर दही वा तूप वा मध वा साखर वा साखरेची वाटी नंतर गंध अक्षत फुल पाणी घेऊन वा एकाने आता गंध लावा हळद नको गंध लावा फक्त अष्टगंध श्रीखंड नलम गंडाडव सोनहरम विलेकरम करश्रेष्ठ प्राणाय स्वाहा ओम प्राणाय स्वाहा अपानाय स्वाहा प्राणाय स्वाहा उदानाय स्वाहा नमो हृदयाज नियोजपाज नमो पाक संवरस्याज नमो दुःखाज हरित्याज नमो लोक्याज लक्त्याज मूर्वाज रूमाज पर्णाज प्रसिद्धाज नमो पगुरमानाय च विन्दतेज नमो आखिद देव प्रकृतेज नमो हाकिल के देवाना गुरुदेव्यो नमो उचेके देवाना गुरुदेव्यो नमो विचेके देवाना गुरुदेव्यो देवाना गुरुदेव्यो नम आमिवत्केभ्यः देवाना गुरुदेभ्यः कापे अगस्पदे दरिद्रं निलोहिता रुद्राय कवचे कपटिने वीराय पुत्रामयमति यतान सर्वसद्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं रामे अस्मन्नाकुरं कृडानो रुद्रा तनो वयस्कृति शरवीराय ताविदेवते आणि सर्व ग्रामस्थ देवाचे अंघोळ घालतात बघा माता भगिनी सुद्धा आहेत
एका साईडला बैलनाथाचा कार्यक्रम चालू आहे तर दुसऱ्या साईडला बैलनाथ मंदिराच्या पायऱ्यांचं काम सुद्धा चालू आहे, दाखवतो तुम्हाला मी. पायऱ्या बनवणारे ते बघा, हे बघा या फॅमिलीने पायऱ्या बांधलेल्या आहेत मंदिराच्या. तर आता देवाला तांदळामध्ये झोपवलेलं आहे. तर आता आपण तिसऱ्या दिवसाची वाट बघू, तिसऱ्या दिवशी काय कार्यक्रम असतील. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.